उद्या दुपारी 3 वाजता होणार लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा। आचारसंहिताही उद्यापासून लागू होणार। आचारसंहिता लागू होण्या अगोदरच सरकार दरबारी कामं करून घेण्यासाठी अनेकांची लगबग। फडणवीसांच्या नागपूरच्या घरी सकाळपासून मोठी गर्दी। निवडणूक रोखे कुणी दिले, कोणत्या पक्षाला दिले आणि किती रकमेचे दिले, तपशील जाहीर करा। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश। स्टेट बँकेला सुद्धा नोटीस जारी। निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणावी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। जाहीर केलेली यादी धक्कादायक असल्याचंही वक्तव्य। लोकसभा निवडणुकीचा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर। अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून। महायुतीमध्ये लोकसभेच्या 48 पैकी 42 जागांवर एकमत। उर्वरित 6 जागांवर आज चर्चा होणार। शिवसेनेची पहिली यादी येत्या 1 ते 2 दिवसात जाहीर होणार। काही खासदारांचं तिकीट कापणार। संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, कायदा बदलून जात बदलली। वाड्यातील चौक सभेमध्ये राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल। वसंत मोरेंकडून ठाकरे गटाची सुद्धा चाचपणी। मुंबईमधल्या सामना कार्यालयामध्ये घेतली संजय राऊत यांची भेट। माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल रामदास यांचं निधन। सिकंदराबाद इथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।